नमस्कार, तृप्तीच्या स्वयंपाकघरात तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात सगळ्यांच्या मनात घर करणारी खमंग कुरकुरीत आणि अगदी हॉटेल स्टाईल कांदा भजी। पण अनेकदा घरी भजी करताना ती मऊ पडतात, जास्त तेलकट होतात किंवा तितकी कुरकुरीत होत नाहीत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक छोटी छोटी टिप सांगणार आहे। कांदा कसा कापायचा, तांदळाचं पीठ का घालायचं, बेसनाचं योग्य प्रमाण काय असावं, पीठ किती घट्ट असावं, तेलाचं तापमान कसं ओळखायचं आणि भजी तळताना कोणत्या चुका टाळायच्या। या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची कांदा भजी प्रत्येक वेळी बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून मऊ आणि अजिबात तेलकट होणार नाहीत। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आणि बनवूया सगळ्यांच्या आवडीची खमंग कांदा भजी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे कांदा निवडताना ताजा आणि घट्ट असलेला निवडा। जर तुम्ही कांदा जुना असलेला निवडला तर त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे भजी कुरकुरीत होण्याची शक्यता कमी असते। त्यानंतर पुढे कांदा कट करून घेऊया। तर कांदा कट करत असताना पहिल्यांदा कांद्याच्या दोन्ही बाजू कट करून घ्यायच्या, जेणेकरून कांदा व्यवस्थित पटापट कट करता येतो। तर बघा, कांद्याचे 2 भाग करून घेतले। आता आपल्याला कांदा एकसारखा पातळ कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही कांदा ओबडधोबड जाडसर कट केला तर तो तेलात व्यवस्थित तळला जाणार नाही, त्यामुळे भजी अजिबात कुरकुरीत होणार नाहीत। त्यामुळे आपल्याला कांदा याच ठिकाणी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा मी पातळ एकसारखा कट करून घेते। तर कांदा लांब स्लाइस आपल्याला कट करून घ्यायचा आहे। गोल चकत्या करण्यापेक्षा लांब कापांमुळे भज्यांना छान पोत येते। तर बघा, कांद्याचा एक भाग कट करून घेतला। आता कांदा कापल्यानंतर कांद्याचे थर आपल्याला हाताने वेगवेगळे करायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक थरावर बेसन नीट लागते आणि भजी हलकी व कुरकुरीत होतात। तर बघा, कांदा मी कितपत पातळ कट केलेला आहे। जेवढा तुम्ही कांदा पातळ एकसारखा कट कराल तेवढे भजी आपले कुरकुरीत होणार आहेत आणि जास्त काळ कुरकुरीत देखील राहणार आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कांदा मी एकसारखा पातळ कट केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता। आता राहिलेला कांदा आपण सेम पद्धतीने कट करून घेऊया। तर काही वेळातच मी सगळे कांदे कट करून घेतले। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पातळ एकसारखे कांदे मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला कांद्यावरती गरजेनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर कांद्याला आपल्याला हे मीठ चोळून घ्यायचं आहे। मीठ चोळून घेत असताना अजिबात प्रेस करून चोळून घेऊ नका, नाहीतर कांदा आत्ताच पाणी रिलीज करेल आणि ज्यावेळेस कांदा आपण रेस्टसाठी ठेवतो त्यावेळेस कांदा काळा पडेल। त्यामुळे कांदा हलक्या हाताने चोळून घ्या। तर बघा, सगळ्या कांद्याला व्यवस्थित मीठ लावून झाले। आता आपल्याला कांदा 10 ते 15 मिनिट रेस्टसाठी ठेवायचा आहे, जेणेकरून कांद्याला व्यवस्थित मिठाचं पाणी सुटेल। तर 15 मिनिट नंतर बघू शकता, कांद्याला छान असं मिठाचं पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार बेसन घालायचं आहे। तर 3 मध्यम आकाराच्या कांद्यासाठी आपल्याला 1 मध्यम आकाराची वाटी बेसन लागणार आहे। तर आत्ता आपण थोडं बेसन घालणार आहे आणि शेवटी ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण राहिलेलं बेसन घालणार आहे। त्यानंतर 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया। तर या ठिकाणी एक छोटंसं सिक्रेट सांगते, तर बेसन सोबत थोडंसं तांदळाचं पीठ नक्की घाला, यामुळे भजी बाहेरून मस्त कुरकुरीत, कमी तेलकट आणि जास्त वेळ खुसखुशीत राहतात। त्यानंतर पुढे चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची, कट केलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1 चमचा ठेचून घेतलेला लसूण। त्याच्यानंतर बघा, पाव चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे, जेणेकरून त्याचा स्वाद पिठामध्ये उतरेल। सगळे साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे।
मिक्स करत असताना अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। तर नैसर्गिकरित्या जे कांद्याला मिठाचं पाणी सुटलेलं होतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आधी आपण जे बेसन ठेवलेलं होतं ते देखील आपल्याला घालायचं आहे। तर आपण बेसन पीठ घालूया। बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा या ठिकाणी खूप पातळ किंवा खूप घट्ट पीठ तयार झालेलं नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ तयार झालेलं आहे। तर हे पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे, अजिबात पातळ करू नका। पीठ तयार आहे। आता भजी तळून घेऊया। तर बघा कुरकुरीत भजी बनवायची असेल तर तेलाचे तापमान योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे। तर भजी तळताना तेल मध्यम गरम असावं। तेल खूप गरम असेल तर भजी बाहेरून पटकन लाल होतील पण आतून कच्ची राहू शकतात, आणि तेल कमी गरम असेल तर भजी जास्त तेल शोषून तेलकट होतील। तेल योग्य गरम झालं आहे का हे ओळखण्यासाठी थोडंसं पीठ तेलात सोडा। जर ते हळूहळू वर येत असेल आणि त्याभोवती छोटे छोटे बुडबुडे दिसत असतील तर ते तेल तळण्यासाठी तयार आहे। आता भजी तळून घेऊया। तर भजी नेहमी मध्यम आचेवर तळा आणि एका वेळी खूप भजी टाकू नका, त्यामुळे तेलाचे तापमान कायम राहते आणि प्रत्येक भजी बाहेरून मस्त कुरकुरीत व आतून व्यवस्थित शिजतो। तर बघा बुडबुडे कमी झालेले आहेत। आता भजी पलटवून घेऊया। जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भज्यांना अजिबात झाऱ्या लावायचा नाही। आता ज्या वेळेस बुडबुडे कमी झालेत त्याच वेळेस आपण भजी पलटवून घेतोय। पलटवून घेतल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट भजी तळून घ्यायचे आहेत। तर बघा या ठिकाणी मी 4 ते 5 मिनिट भजी तळून घेतले। पलटवून घ्यायच्या आधी 2 मिनिट आणि पलटवून घेतल्यानंतर 3 मिनिट असे मी टोटली 5 मिनिट मध्यम आचेवर भजी तळून घेतलेले आहेत। तर बघा या ठिकाणी भजी तळून झालेले आहेत। मस्त गोल्डन रंगावर भजी मी तळून घेतलेले आहेत। काढून घेऊयात। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त भज्यांना रंग आलेला आहे। तर या भज्यांना आलेल्या आकारावरून याला खेकडा भजी देखील बोललं जातं। त्यानंतर पुढे भजी टॅप टॅप करून आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून एक्स्ट्राचे जे तेल आहे ते निघून जाईल। तर मस्त भजी तळून झाले। तर तुम्हाला भजी कितपत कुरकुरीत झालेली आहेत ते दाखवते। तर या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल भजी कितपत कुरकुरीत झालेले आहेत। त्यानंतर पुढे दुसरी बॅच तळून घेऊया। दुसरी बॅच तळण्याआधी तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित चेक करा, जेणेकरून पहिली बॅच तळल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तर बघा भजी तळताना एका वेळी खूप जास्त भजी कढईमध्ये घालू नका। आता जोपर्यंत हे बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भज्यांना अजिबात झाऱ्या लावायचा नाही। तर बघा काही वेळातच भज्यांनी आपली जागा सेट केली। आता भजी पलटवून घेऊया। तर भजी पलटवून घेतल्यानंतर आपल्याला 3 मिनिट भजी तळून घ्यायचे आहेत, म्हणजे टोटली आपण भजी 4 ते 5 मिनिट तळून घेतलेले आहेत। पलटवून घ्यायच्या आधी 2 मिनिट आणि पलटवून घेतल्यानंतर 3 मिनिट असे टोटली आपण 5 मिनिट भजी तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन रंगावर भजी मी तळून घेतले। आता भजी आपल्याला टॅप टॅप करून चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल। तर बघा हे देखील भजी मस्त तळून झाले, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता सगळे भजी तळून झाले, मस्त गोल्डन रंगावर भजी तळून घेतलेले आहेत। त्यातील एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते कितपत कुरकुरीत झालेला आहे। मस्तच। तर या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल भजी वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असे झालेले आहेत। तर तुम्ही या माझ्या पद्धतीने एकदा कांदा भजी नक्की करून बघा, खूप कुरकुरीत होतील आणि जास्त वेळ कुरकुरीत देखील राहतील। तर बघा
आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहेत. तर भजी कुरकुरीत होण्यासाठी, जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी काही आपण छोट्या मोठ्या टिप्स देखील बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.